कराडमध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा मुख्य उद्देश सह्याद्री परिसरात समुदाय आधारित संवर्धन आणि मानव वन्यजीव सहअस्तित्व अधिक मजबूत करणे हा आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक श्री तुषार चव्हाण आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनच्या संचालक विद्या व्यंकटेश यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना आणि राधानगरी अभयारण्याचा समावेश असलेल्या सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघांसह अनेक दुर्मिळ प्रजातींचा वावर आहे. या कराराअंतर्गत बफर भागातील गावांमध्ये जनजागृती, क्षमता वृद्धी आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारणावर विशेष भर दिला जाणार आहे. हा सामंजस्य करार 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत वैध राहणार आहे. यावेळी क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपसंचालक किरण जगताप, उपसंचालक स्नेहलता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे तसेच लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनचे विद्या व्यंकटेश व केदार भिडे उपस्थित होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व द लास्ट विल्डरनेस फाउंडेशन यांच्यामध्ये आज एक सामंजस्य करार झाला. याच्यामध्ये काय आहे की लोकसहभागातून संवर्धन करणे, लोकांचा सर्वांगीण विकास करणे याच्यामध्ये ही NGO काम करणार आहे. हा जो करार आहे तो साधारणतः 5 वर्षाचा असून याच्यामध्ये विविध आस्पेक्टवरती आम्ही काम करणार आहे. याच्यामध्ये 1 एप्रिलपासून हे काम सुरू होईल आणि हे 5 वर्ष सातत्याने चालेल, ज्याच्यामध्ये ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट असेल, सोशल अपलिफ्टमेंट असेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे, अशा विविध कामं ह्या MOU मार्फत करण्यात येणार आहेत.